एका आठवड्यात पडलेला पाऊस असो किंवा परीक्षेत मिळालेले मार्क, सरासरी काढणं आता होईल अगदी सोपं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण सोडवणार आहोत सराव संच 54. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 54मध्ये आपल्याला काय करायचे रे, सरासरी काढायची आहे. त्यासाठी एकच सोपं सूत्र लक्षात ठेवा. सरासरी काढण्यासाठी काय करायची रे, की उदाहरणामध्ये दिलेल्या सर्व अंकांची बेरीज भागिले ह्या ज्या काही एकूण संख्या आहेत हे लिहायचे. तर चला पहिलं उदाहरण सोडूया. बघा, पहिलं उदाहरण काय आहे, एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिला आहे, त्यावरून आठवड्याची सरासरी काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही सरासरी आहे ह्या सरासरीचं जे काही सूत्र आहे ते काय आहे रे, तर बघा एकूण अंकांची बेरीज काय आहे, बघा एकूण अंकांची बेरीज भागिले एकूण संख्या काय आहे, बघा एकूण संख्या. तर आपल्याला काय दिले बघा, जे काही एकूण अंकांची बेरीज काय आहे ती, तर 9 + 11 9 + 11 + 8 + 20 + 16 + 12 + 10. लक्षात आलं का? म्हणजे उदाहरणामधील दिलेल्या एकूण अंकांची आपल्याला काय करायची रे, बेरीज भागिले आपल्याला काय करायची एकूण संख्या किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 काय आहे बघा 7, म्हणून काय लिहिलं छेदामध्ये 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला ह्या संख्यांची काय करूया रे, बेरीज काय येईल बघा. जर मी काय केलं, 20 + 10 बरोबर काय येणार आहे रे, 30. लक्षात आलं का? 20 + 10 बरोबर 30. 30 अधिक इथे असणारे 11 + 9 म्हणजेच काय झाले रे, 10. 30 + 10 40. 40 अधिक इथे असणार आहे 16. किती झाले, 40 अधिक 50 आणि 56. 56 अधिक हे जे काही 12 अधिक 8 आहेत, म्हणजेच काय झाले, 56मध्ये जर मी 20 मिळवले तर किती झाले ते 76 अधिक 76 आणि अधिक 10 म्हणजेच काय झाले रे, 86. लक्षात आलं का? 56मध्ये मी 20 मिळवले तर 76 आणि 86 म्हणजेच इथं बेरीज किती झाली रे, 86 भागिले 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? चला 7नं काय करूया, ह्या 86ला जर मी भागलं तर काय येणार आहे बघा, 7 × 1 = 7. आता उरला 1. त्यानंतरनं मी काय केलं बघा, 7 × 2 = 14 काय येणार आहे, 7 × 2 = 14. बघा इथे काय झालं, 16मधून 14 गेले, उरला 2. काय उरला 2. आता मला काय करायचं आहे, इथं घ्यावं लागेल 0, म्हणून इथं दिला दशांश, इथं आला 0. तर काय येणार आहे, 7 × 2 = 14 7 × 3 = 21. पुन्हा लागला भाग 2चा, 7 × 2 = 14. उरले किती रे, 20मधून जर 14 गेले तर किती उरले, तर उरले 6. किती उरले बघा, आता 20मधून 14 गेले तर किती उरले, इथं 6. किती उरले, 6. आता पुन्हा मी 0 घेतला तर काय येणार आहे, 7 × 7 = 49 7 × 8 = 56. काय लागला रेशी भाग, 7 × 8 = 56 म्हणजेच काय, पुन्हा उरले 4. लक्षात आलं का? तर मी काय केलं रे, 7ने जर भाग दिला तर ती संख्या किती येते रे, तो भागाकार किती येते, 12.28. काय येणार आहे, 12.28. लक्षात आलं का? म्हणजेच एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेल्या पावसाची जी काही सरासरी आहे ती किती आहे रे, 12.28. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे जर तुम्हाला करायला अवघड वाटत असेल तर इथं काय करायचं, बाजूला भागाकार करायचा. म्हणजेच बघा इथं काय येणार आहे, इथे आहे 7 आणि इथे काय आहे रे, 86. तर 7 × 1 = 7 उरला 1. 7 × 2 = 14. 7नं 4 गेले, उरला 2. 1ातून 1 गेला, उरला 0. मला काय करावं लागेल, इथं 0 घेण्यासाठी इथं दशांश चिन्ह घेतलं, इथं आला 0. 7 × 2 = 14. 7 × 2 = 14. बघा 20मधून पुन्हा 4 गेले, म्हणजे 0मधून 4 जात नाहीत, इकडनं हातचा घेतला तर 20मधून काय झालं रे, म्हणजे इथं 10मधून 4 गेले, उरला 6. 1 गेला तर इथं आला 0, इथं आला 0. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, 7 × 8 = 56. काय येणार आहे, 7 × 8 = 56. म्हणजे पुन्हा इथं काय उरलं रे, 4. लक्षात आलं का? जी काही आपली सरासरी आहे ती किती आहे रे, 12.28. लक्षात आलं का? त्यानंतर प्रश्न दुसरा काय विचारले बघा, शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री रुपये 960, रुपये 830, रुपये 945, रुपये 800, रुपये 847, रुपये 970 याप्रमाणे आहे. तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली? बघा आपल्याला काय करायची, सरासरी काढायची. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायची, एकूण अंकांची बेरीज करायची. लक्षात आलं का? तर मी केली. म्हणजेच काय येणार आहे बघा, सरासरीसाठी सूत्र काय आहे, सरासरी बरोबर एकूण अंकांची बेरीज. एकूण अंकांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर चला एकूण अंकांची बेरीज करूया. काय आहे ते एकूण अंक,
तर बघा जे काही एकूण अंक आहेत एकूण अंकांची बेरीज काय येणार आहे 960 अधिक 830 अधिक 945 अधिक 800 अधिक 847 अधिक 970 काय आले अधिक 970 भागिले किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 किती संख्या आहेत रे 6. चला ह्या सगळ्यांची काय करायची रे बेरीज बघा 0 अधिक 7 7 अधिक 0 7 7 अधिक 5 12 12 अधिक 0 0 12 अधिक 0 0 म्हणजे इथं काय येणार आहे इथं उत्तर येणार आहे 2 हातचा गेला 1 दशांश स्थानी. त्यानंतरनं काय येणार आहे बघा 7 अधिक 4 7 अधिक 4 7 8 9 10 11 11 अधिक 0 0 11 अधिक 4 12 13 14 15 बघा 15 अधिक 3 काय येणार आहे 16 17 18 बघा 18 अधिक 6 18 अधिक 6 काय येतात रे 19 20 21 22 23 24 24 अधिक 1 हातचा 25 म्हणजे इथं आला 5 आणि इथे काय गेला रे हातचा 2. लक्षात आलं का. त्यानंतर इथे काय सगळीकडे दिसतं ते इथे 8 आणि इथे दिसतं ते 9. मग मी काय केलं 9चा पाडा म्हणला तर काय येणार आहे 9 1 9 9 2 18 9 3 27 इथे मी बाजूला लिहून घेते हे 27. त्यानंतर 8 1 8 8 2 16 8 1 24. आता बघा काय आले 7 अधिक 4 7 8 9 10 11 11शी 1 हातचा आला 1. त्यानंतर 2 2 4 आणि 1 5 बघा 51 अधिक हातचा 2 म्हणजेच काय येणार आहे 51 नंतर 52 आणि 53 म्हणजेच ह्या सगळ्यांची बेरीज किती आली रे 53 म्हणजे 5352 भागिले किती रे 6. जर मी काय केलं 6ने 5352ला जर भाग दिला तर काय येणार आहे बघा 6चा पाडा म्हणला 6 1 6 6 2 12 6 3 18 6 24 6 5 30 6 6 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 बघा 53च्या अगोदर काय येते 6 8 48 म्हणून काय गेलं 6 1 6 6 8 48 म्हणजे इथं आला 8 बघा 53मधून 48 गेले तर उरले किती 48 नंतर 49 50 51 52 53 उरले 5. पुन्हा इथं आले 55 म्हणजेच काय 6 9 54 काय येणार आहे 6 9 54 55मधून 54 गेले तर उरला किती इथं 1 म्हणजे 6 2 12 काय आले 6 2 12 म्हणजे शाळेच्या स्नेह संमेलनामध्ये जी काही महिला बचत गटाने जी काही खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता त्याची सरासरी किती आली रे 892 रुपयांची किती झाली रे 892 रुपयांची विक्री झाली. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढील उदाहरण काय विचारले बघा विदर्भात 5 वर्षात घडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवली आहे त्यावरून पावसाची 5 वर्षातील सरासरी काढा. बघा आपल्याला सरासरी काढायची आहे तर किती पावसाची नोंद दिली आहे बघा की 900 मिमी 650 मिमी 450 मिमी 733 मिमी आणि 400 मिमी. यासाठी मी काय करते बघा जे काही सरासरी आहे त्या सरासरीचं सूत्र लिहिते. काय आहे बघा सरासरी बरोबर एकूण अंकाची बेरीज भागिले काय येणार आहे रे एकूण संख्या काय येणार आहे एकूण संख्या. तर बघा चला एकूण अंकांची बेरीज करूया. काय आहे बघा ती एकूण अंकाची बेरीज तर ती आहे 900 अधिक 650 अधिक 450 अधिक 733 अधिक 400. लक्षात आलं का भागिले किती संख्या आहेत बघा रे मोजा 1 2 3 4 5 मग छेदामध्ये काय येणार आहे 5. चला ह्या सगळ्या संख्यांची काय करूया बेरीज करूया. बघा 0 अधिक 3 काय येणार आहे 3 3 अधिक 0 3 3 अधिक 0 3 0 अधिक 3 म्हणजेच काय येणार आहे इथं 3. लक्षात आलं का. त्यानंतर 0 अधिक 3 3 3 अधिक 5 8 8 अधिक 5 8 9 10 11 12 13 13शी काय येणार आहे रे 3. त्यानंतर हातचा गेला 1. आता बघा 4 अधिक 7 7 8 9 10 11 11 अधिक 4 12 13 14 15 15 अधिक 6 16 17 18 19 20 21 21 अधिक 9 22 23 24 25 26 27 28 29 30 30 अधिक 1 हातचा 1 म्हणजेच काय झाली रे 31. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. बघा 3133 भागिले 5 चला भाग 5ने काय करूया 3133ला भाग देऊया 5ने भाग देऊया. बघा 5 1 5 5 सख 30 बघा 31मधून 30 गेले उरला 1. आता किती झाले रे 13 म्हणजे 5 दुने 10 बघा 13मधून 10 गेले उरले किती रे 3. पुन्हा आले
हे 3 आणि हे 3 झाले 33. मग पुन्हा भाग लागला 6चा. 5 × 30. बघा 33मधून 30 गेले तर उरले 3. आता काय करावं लागेल मला, इथं 0 घेण्यासाठी इथं पॉईंट दिला तर इथं आला 0. म्हणजेच काय झालं बघा, 5 × 30. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर ही जी काही सरासरी आहे विदर्भात, जी काही 5 वर्षातील सरासरी आहे ती किती आहे, 526.6. त्यानंतर बघा, एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली, त्यांची वजने किलोग्रॅममध्ये खाली दिली आहे, तर पोत्यांचे सरासरी वजन काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे काय आहे रे, सरासरी. सरासरीचं जे काही सूत्र आहे ते काय आहे बघा, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. काय आहे बघा, भागिले एकूण संख्या. आता बघा काय आहे रे, एकूण संख्यांची बेरीज. तर काढूया चला. आता बघा, एकूण संख्यांची जी काही बेरीज आहे ती काय आहे बघा, एकूण संख्याची बेरीज काय येणार आहे, 49.8 अधिक 49.7 अधिक 49.5 अधिक 49.3 अधिक 50 अधिक 48.9 अधिक 49.2 अधिक 48.8 भागिले एकूण संख्या किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. तर बघा पहिल्यांदा काय करूया, ह्या संख्यांची करूया बेरीज. बेरीज इथे आहेत दशांश चिन्हामध्ये. तर ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते माहिती आहे का तुम्हाला, तर ती बेरीज येते 395.2 छेदामध्ये काय आहेत रे, 8. बघा हे दशांश चिन्ह घालवण्यासाठी मी काय करते रे, 3952 हे लिहिते आणि छेदामध्ये काय करते रे, 80. आता इथं 80 का आले, कारण मी इथलं काय केलं, दशांश चिन्ह घालवलं. जर मी 80नं काय केलं रे, 3952ला जर भाग दिला तर ती जी काही सरासरी येते, ती सरासरी किती येते, तर ती सरासरी येते 49.4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जे काही शेतकरी होता, त्या शेतकऱ्याने जे काही पोतं आणलं होतं पशुखाद्याचं, त्याचं सरासरी वजन आहे 49.4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? सराव संच 54 मधील हे जे काही चौथं गणित आहे हे तुम्ही नक्की सोडवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर पाहत राहा मराठी लेक्चरवाली. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.